हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने मेणबत्ती लावलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून येतो तो राकेश आणि तो चाकू काढलेला असतो आणि सायली म्हणते, आलात तुम्ही, पण लवकर झालं असं म्हणते. आणि मग ते राकेश चाकू काढतो आणि मग सायली बोलत का नाही तुम्ही असं म्हणते आणि एकदम मागे फिरून पाहते. मग तू कोण आहेस असं म्हणते, कारण तिला अंधारात थोडंसं दिसतं, त्यामुळे लांब राहा, कोण आहेस तू, लांब राहा, कोण आहेस असं म्हणते. सोड सोड, अहो अहो म्हणून आवाज देत असते. सोड, सोड सोड असा आवाज देते. तेवढ्यात येतो अर्जुन आणि तो धरतो त्याला आणि खूप मारतो आणि त्याच्या तोंडावरचा मास्क काढायचा सुद्धा प्रयत्न करतो, पण त्याच्या तोंडावरचा मास्क काही निघत नाही. तो अर्जुनला मारून पळून निघून जातो आणि मग त्याच्या हातातील चाकू खाली पडतो आणि मग तो चाकू घेतो आणि पळत निघून जातो. मग सायली त्याला पाठीमागून धरलेली असते आणि त्याच्या तोंडाचा मास्क कसे काढलेली असते, पण तिच्या हाताला अर्जुन सुद्धा येतो जातो आणि तो माणूस म्हणजे राकेश हा पळून जातो. असतात. मग थांब चांगली झटापट झालेली असते. अर्जुन त्याचा मास्क काढणार होतो, पण तितक्यात तो पळून जातो. खाली म्हणून तो मग बसवतो, खाली खालीपर्यंत ठीक आहेस ना म्हणतो जातो. आणि अर्जुन त्याच्या बाहेर पाठीमागे पडतो. पण तो थांब थांब असं म्हणतो, सापडत नाही. पायऱ्यावर आवाज देत असतो आणि तोपर्यंत थांब राकेश थांब इकडे असं उडी म्हणत मारून अर्जुन गेलेला त्याच्या असतो. पाठीमागे जातो आणि आणि आता सायलीला बस चेन येते. तू दिसते, ठीक आहेस, ती तुला झटापटीत कुठे लागले सायलीच्या का हातात असं आलेली असते. म्हणतो आणि ती आलोच म्हणून अर्जुनचा आवाज अर्जुन ऐकून बाहेर पडत सर्वजण बाहेर जातो. येतात. अस्मिता, मग कल्पना, सायलीला त्या काय झटापटीत झालं, एक काय सोन्याची अर्जुन, चेन काय करतोस सापडलेली असं म्हणतात. असते. तेव्हा अर्जुन ती म्हणतो, एक माणूस बघते आला होता आणि तो स्वतःजवळ सायलीवर ठेवते. अटॅक करत होता. तेवढ्यात अश्विन सुद्धा येतो. मग सायली आल्यावर म्हणते, कल्पनाताई आणि अस्मिता म्हणतात की तू बरी आहेस ना. तेवढ्यात अश्विन येतो. अश्विन म्हणते, कोणीतरी फ्यूज काढून ठेवला होता. अर्जुन म्हणते, म्हणजे तोच माणूस असेल फ्यूज काढणारा सुद्धा. आणि मग अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करतात आणि लवकर तुम्ही इथे या असं म्हणतात. आणि मग अश्विन बाहेर जातात. मग त्यांना काही सापडत नाही, कारण तो राकेश पळून गेलेला असतो. आणि आता बाहेरून येतात सावंत सुद्धा आणि इन्स्पेक्टर म्हणतात की बाहेर सुद्धा कोणीच नाही, आम्ही सगळीकडे बघितलं, कुठेच नाही असं अश्विन म्हणतो. तुमच्या येण्याआधी तो पळून गेला असं अर्जुन म्हणतो. सावंत म्हणतो, 2 कॉन्स्टेबलला आम्ही इथं थांबवतो. आणि मग अर्जुन म्हणतो, तुम्ही निघा आणि कॉन्स्टेबलला थोडा पाठवा, तुम्ही निघा असं कॉन्स्टेबलला म्हणतो. आणि मग अर्जुन आणि अश्विन आतमध्ये जायला निघतात. आता अस्मिता म्हणते, सायली, तुला त्या माणसाने काही केलं तर नाही ना. सायली म्हणते, नाही, हे जर वेळेवर आले नसते तर काय झालं असतं माहीत नाही. कल्पनाताई म्हणतात, मला तर खूपच भीती वाटते. तर आपल्या घरामध्ये कोण असं कसं करू शकतं. अस्मिता म्हणते, नशीब अर्जुननी गेटजवळ CCTV कॅमेरे बसवले, त्याला दिसेल तो माणूस कोण आहे ते. मग तेवढ्यात अर्जुन आणि अश्विन आतमध्ये येतात आणि अर्जुन म्हणतो, बायको तू ठीक आहेस ना. सायली म्हणते, सापडला तो माणूस. कल्पनाताई म्हणतात, अरे तू कोण होता आणि त्यांनी सायलीवर हल्ला का केला. अर्जुन म्हणतो, माहीत नाही, काहीच माहीत नाही, काहीच कळलं नाही. अस्मिता म्हणते, इन्स्पेक्टर काय झालं. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, त्याला सांगितले मी 2 कॉन्स्टेबल पाठवतात बाहेर, ते असे बर म्हणले. आणि हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, हा असेल कारण त्यांनी असाच चोर असेल, कारण त्यांनी असंच फ्यूज काढला आणि मग तो आमच्याच रूममध्ये गेला. दरवाजा उघडा होता रूमचा, त्यामुळे चोर असेल तर त्याच्याकडे एवढी महागाची चेन कशी असेल, ही पण चोरलेली असेल का. अश्विन म्हणते, पण हे तुला कुठेच मिळाली सायली वहिनी. सायली म्हणते, त्यांनी हल्ला केला तेव्हा मी त्याला धरलं होतं, तेव्हा माझ्या हातात आली. सायली म्हणते, अस्मिता 1 मिनिट, मला ही चेन कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, सगळ्या चेनी सारख्याच असतात आणि तू हे खूप भयंकर आहे. ते बघा, मला माहिती आहे की आता कोणालाही झोप येणार नाही. सायली म्हणते, तुमच्या खोलीत जा आणि जरा आराम करा. अश्विन म्हणतो, ही तुला कुठे मग आता मिळाली. अर्जुन म्हणतो, सायली म्हणते, त्यांनी हल्ला केलं होतं, अश्विन तू त्यांनी काही हल्ला वाटलं तर केला मला होता हाक तेव्हा मार, मला चल मिळाली. म्हणतो. आणि अर्जुन आणि सायलीला घेऊन जातो. मग आता सर्वजण जातात आणि कल्पनाताई ते हात जोडून उभा टाकतात आणि म्हणतात, हे देवी आई, अशी जीवघेणी विघ्न आमच्या घरावर आणू नकोस ग, माझ्या अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी राहा. मग आता इकडे किल्लेदारांच्या घरी सुमन काकू म्हणतात, मग अशी तर तुझा मूड चांगला होता राकेश अचानक, नाही आई, मी आल्यापासून बघतोय तू पप्पाबद्दल एकही शब्द बोलत नाहीस. ते जेलमध्ये गेले, तू त्यांचं नाव घेणं तर सोडलंच आहे. कल्पनाताई हात जोडून म्हणतात, देवी आई, असली जीवघेणी विघ्न आमच्या घरावर आणू नकोस ग. सुमन काकू म्हणतात, त्यांची गोडवे माझ्या गायला हवे अर्जुन का आणि मी. सायलीच्या राकेश, पाठीमागे राहा. कारण तू त्यांची बायको आहेस. सुमन काकू म्हणतात, याचीच मला लाज वाटते. हे अभिमान वाटावा असं काहीही केलेलं नाही. राकेश स्वतःच्या सख्या भावाला मारण्याचा कट रचला त्यांनी. एका फ्रॉड मुलीला तन्वी म्हणून घेऊन आले ते. भाऊजीच्या आणि वहिनीच्या भावनांशी खेळले ते. हे तुला माहीत नाही का. तेव्हा राकेश टाळ्या वाजवतो आणि वा आई वा म्हणतो. तुला काका काकूंच्या भावना महत्त्वाच्या वाटतात. काय म्हणालीस तू. तुला लाज वाटते. खरं तर पप्पांना लाज वाटायला पाहिजे की तू त्यांची बायको आहेस. तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात आणि मग तोंड सांभाळून बोल राकेश. आणि मग आता इकडे सायली आणि अर्जुन बसलेले असतात. अर्जुन सायलीला विचारपूस करतो की तू ठीक आहेस ना, तुला लागलं तर नाही ना. सायली म्हणते, चोर असेल की आणखी कोणी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सुद्धा तेच विचार करतोय.
मधुभाऊवर अटॅक झाला आणि तो लगेच तुझ्यावर झाला, योगायोग नक्कीच नाही, याचं काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. सायली म्हणते मधुभाऊंची जी आल्यामुळे अशी अवस्था झाली आहे, तो आलेला माणूस आणि इथे आलेला माणूस एकच असेल. अर्जुन म्हणतो पॉसिबिलिटी आहे, पण मधुभाऊवर हल्ला झाला होता, तो आश्रम जिंकलो तेव्हा तो हल्ला महिपत नाही केला असेल वाटत होतं, पण आता नाही. महिपतने केला असं वाटत होतं, पण आता महिपतने केलेली पॉसिबिलिटी खूप कमी आहे. सायली म्हणते अर्जुन आश्रमाची केस हल्ला म्हणून त्यांनी हल्ला आता केला नसता. तेव्हा अर्जुन म्हणतो राईट आणि म्हणतो हल्ल्याशी तू आणि मधुभाऊ दोन्हीही कनेक्टेड आहात. आश्रम केस नक्कीच नाही, नाहीतर केस जिंकल्यानंतर अटॅक थांबले असते. सायली म्हणते मधुभाऊवर हल्ला झाल्यानंतर अशी कुठली गोष्ट घडली की एवढ्या महिन्यांनी हा हल्लेखोर पुन्हा माझ्याकडे हल्ला घडला. आणि अर्जुन म्हणतो कदाचित अशी एक गोष्ट जेव्हा आपणाला माहीत नव्हती, पण ती आता आपणाला माहिती झाली आहे आणि त्याला ह्या गोष्टीची भीती वाटायला लागली. पुन्हा पॅनिक मूडमध्ये येऊन तो अटॅक करायला लागला. सायली म्हणते म्हणजे अशी एखादी गोष्ट जी मधुभाऊंना तेव्हाच कळली होती, मला आत्ता कळली अशी गोष्ट म्हणजे? अर्जुन म्हणतो अशी एकच गोष्ट आहे की तू तन्वी आहेस आणि हेच या दोन्ही अटॅकाचं कारण आहे. सायली म्हणते मधुभाऊंना तेव्हाच कळलं असेल, म्हणजे मधुभाऊ तेव्हाच कळलं असेल दहीहंडीच्या दिवशी. अर्जुननी विचार करतो. अर्जुन म्हणतो मधुभाऊंना असं काय विचारलं की त्यांनी तूच तन्वी आहेस? तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊंना मी लहानपणीचा आवाज ऐकवला आणि त्यांना विचारलं की हे माझाच आवाज आहे का, आणि हा फोटो लहानपणीचा दाखवला, हा फोटोसुद्धा मीच आहे. तेव्हा असा प्रश्न विचारला. अर्जुन म्हणतो या सगळ्याचा अर्थ मला आत्ता कळलाय. मधुभाऊने तुझा आवाज ऐकला आणि तुझा फोटो पाहिला, तेव्हा त्यांना कळलं की तू तन्वी आहेस. कारण ही गोष्ट त्यांना आधीच माहीत असती तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे मधुभाऊंना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हाच त्यांच्यावरती अटॅक झाला. आता सायली म्हणते कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिला सत्य बाहेर येऊ नये असं वाटतं. अर्जुन म्हणतो अशी कोण व्यक्ती होती? महिपत, नागराज, साक्षी आणि प्रिया. सायली म्हणते पण साक्षी तेव्हा तुरुंगात होती आणि प्रियासुद्धा तुरुंगातच होती, म्हणजे महिपत आणि नागराज हेच दोघे बाहेर होते. अर्जुन म्हणतो हा खूप मोठा ब्रेकफुल आहे. इतके दिवस मधुभाऊवर अटॅक महिपत नाही केला असेल तर कोणीतरी सुपारी देऊन महिपतला, आणि आपल्याला वाटतं की महिपत आश्रम केस हल्ला म्हणून मधुभाऊवर तो राग काढत होता, पण मधुभाऊवरचा अटॅक याच गोष्टीशी कनेक्टेड होता की त्याला तेव्हाच कळालं होतं की तू तन्वी आहेस. मग आता इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा त्या म्हणतात तू तुझ्या आईशी बोलतोयस हे विसरलोयस का? तेव्हा तुझ्या आईने नक्कीच तुझ्यावर असले संस्कार केले नाहीत, आणि जर तुला तुझ्या बाबांचा एवढा फोक आहे तो जायचं होतंच ना त्यांच्याकडे, इथं कशाला आलास? वर तुझ्या आईवर तुला जे लहानपणीचा आवाज ऐकवला आणि जा हा आवाज विचारतोयस? माझाच तेव्हा आहे. राकेश मनातल्या मनात मग विचार त्यांना करतो तन्वीचा फोटो मला दाखवून माझी विचारला, चिडचिड हा मनात ठेवली माझाच पाहिजे, फोटो नाहीतर आहे. यांना समजेल की मी पप्पांना साथ आणि मीच देतोय. तन्वी आहे, असं प्रतिमा त्यांना आत्या प्रश्न म्हणतात विचारले. आत्ताच्या आत्ता तू तेव्हा आईची अर्जुन म्हणतो माफी या माग. सगळ्याचा गोल राकेश मला म्हणतो आता आय एम हळूहळू सॉरी आई, कळतोय. बघ मधुभाऊने बाबांनी जे तुझा काही गुन्हे आवाज केलेत ना ऐकला आणि त्याचा मला फोटो त्रास पाहिला. होतोय. एनिवेज जेव्हा त्यांना मला कळलं माफ की कर. तू मग तन्वी सुमन आहेस, काकू म्हणतात ठीक आहे रे, कारण ठीक आहे. ही गोष्ट प्रतिमा त्यांना आत्या आधी म्हणतात माहीत परत असं राहिली होणार असती, नाही त्यांनी ना सगळ्याला राकेश, तुझ्या सांगितलं आईने असतं, तुझ्या बाबाकडून पण त्यांनी खूप तसं त्रास सहन केलं केलाय, नाही. त्याची जरा म्हणजे जाण असू दे. राकेश मधुभाऊंना म्हणतो ही असं गोष्ट प्रतिमा त्याला कळली तेव्हाच राकेशला त्यांच्यावर म्हणतात. मग अटॅक आता झाला. अर्जुन सायलीला म्हणतो. अर्जुन म्हणतो सायली दहीहंडीच्या दिवशी नागराज सायली आपल्या घरी म्हणते आला होता, कोणीतरी अशी पण त्या व्यक्ती दिवशी त्यांचं होती खरं रूप जिला आपल्याला ही माहीत गोष्ट नव्हतं, बाहेर त्यामुळे येऊ नये असं त्याच्यावर वाटत होतं. आपणाला संशय अशी आलाच कोण नव्हता. अर्जुन व्यक्ती म्हणतो खूप होती? जास्त चान्सेस महिपत, आहेत. नागराज, मी पत्नी प्रिया, मधुभाऊवर अटॅक करण्यासाठी साक्षी, कुणाला तरी असं अर्जुन पाठवलं म्हणतो. नव्हतं. तो अटॅक नागराजने स्वतः केला होता. सायली म्हणते पण सायली म्हणते हे साक्षी तर सगळं तेव्हा किती भयंकर तुरुंगात आहे, होती, प्रिया आणि पण आता तेव्हा यांना माझा तुरुंगातच जीव होती. घ्यायचे. म्हणजे पण महिपत तर चांगल्या मार्गाला लागलाय म्हणे, आणि नागराज नागराजचं हेच जेलमध्ये दोघे बाहेर हा हल्ला होते. कुणीकडून हा आणला खूप असेल? अर्जुन मोठा म्हणतो ब्रेक आहे कमॉन बायको, तुला बायको. हवं असं सगळंच इतके वाटत असेल दिवस की महिपत पोलीस बदलला असेल, मधुभाऊंचा आणि नागराज ते जेलमध्ये असून सुद्धा कोणालाही सुपारी देऊन हल्ला करून घेऊ शकतो. हे मी सगळं उद्या इन्स्पेक्टरला जाऊन सांगतो. सगळ्यात आधी जेलमध्ये जाऊन नागराजला भेटतो. आता त्याला विचारायला हवा. मग आता तो दुसऱ्या दिवशी उजडतो आणि मग सायली बॅग घेते आणि नागराजला भेटायला गेले. तोपर्यंत मी प्रियाला भेटायला जाते, नाहीतर मला हे प्रियाला भेटू देणार नाहीत. तेवढ्यात कल्पनाताई जोरात आवाज देतात आणि सायली, अश्विन, अस्मिता मग सर्वजण खाली येतात. काय झालं आई, काय झालं असे म्हणतात. सायली म्हणते काय झालं? तेव्हा समोर दारात प्रिया दिसते. आता तिला पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सायली मनात म्हणते प्रिया इथे, ही जेलमधून घरी कशी आली? आधी मला बोलावं म्हणून हे जेल साहेबाकडून परवानगी घेऊन ह्यांनी तर मला घरी पाठवलं नाही. तेव्हा आता इकडे जेलमध्ये नागराजने अर्जुन म्हणतो जेलमध्ये असून सुद्धा तू एवढा मोठा गुन्हा करतोयस, आणि कॉलर धरतो. तेव्हा नागराज म्हणतो मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय, मला तू इथे आणून ठेवला आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो दहीहंडीच्या दिवशी तू मधुभाऊवर जो अटॅक केला आहेस त्याला तू मधुभाऊ आज तुझ्या मूळ पेरलेस. एकदा अटॅक केलास आणि मग पुन्हा
मधुभाऊवर माणूस पाठवलास आणि काल रात्री तू सायलीवर अटॅक केलास, मग करायला माणूस पाठवलास. तुझी हिंमत कशी झाली? नागराज म्हणतो, तुझी हिंमत, तुला येड लागले का? मधुभाऊवर मी कशाला हल्ला करू? त्यांना मारून मला काय मिळणार आहे? त्यांना मारून मला काय मिळणार नाही? त्यांच्यावर मी हल्ला केलेला नाही. मी इथे जेलमध्ये आहे. जेलमध्ये बसून सुपारी देण्याइतका मी मोठा गुंड नाही पोहोचलेला. मी इथं बसूनसुद्धा कुणाला मारायला मारेकरी ही सुद्धा कुणाला, मला काय सायलीला मारून काय मिळणार आहे? अर्जुन म्हणते, तू हे जे करतोयस ना ते मला चांगलंच कळतंय. आणि आता मनातल्या मनात विचार करतो, ह्याला कदाचित माहीत नसेल की सायलीच तन्वी आहे हे आम्हाला समजलं आहे. नको, नाहीतर नक्कीच सायलीवर हा परत अटॅक घडवून आणणार. आता इकडे सुभेदारांच्या घरी कल्पनाताई म्हणतात, तू इथे कशाला आलीस? प्रिया म्हणते, आई. सायली म्हणते, प्रिया तुझ्यामुळे कोणालाही मनस्ताप झाला तर मी खपवून घेणार नाही. प्रिया म्हणते, आई म्हणते आणि पुढे येते. तू फक्त तुला हे सांगायला आले आहे असं म्हणते. कल्पनाताई म्हणतात, थांब, तिथेच थांब आणि इथून चालती हो. अस्मिता म्हणते, तुझं तोंडही आम्हाला बघायचं नाही आहे, तुला माहिती आहे ना? कल्पनाताई म्हणतात, तू जी जेलमधून सुटका झाली कशी? प्रिया म्हणते, नाही आई, जेलमधून मी सुटून आलेली नाही. इथे फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला भेटायला आलेली आहे. त्यासाठी मी स्पेशल परमिशन काढलेली आहे. अस्मिता म्हणते, आम्हाला कशाला भेटायला आलीस? तुझा आणि आमचा काय संबंध आहे? अश्विन म्हणतो, 5 मिनिटं नाही आणि 2 मिनिटं नाही. मॅडम, हिला आताच्या आता घेऊन जा. प्रिया म्हणते, नाही अश्विन, मला आईशी बोलायचं आहे. कल्पनाताई म्हणतात, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तुला इथे यायची परवानगी दिलीच कोणी? ही सगळी काय मनमानी चालली आहे? आमच्यावरती उपकार करत नाही. आणि मग इथून प्रिया म्हणते, आई प्लीज 1 मिनिट, आई 1 मिनिट शांतपणे ऐकून घे. माझी दुसरी काहीच अपेक्षा नाही. कल्पनाताई म्हणतात, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली आहेस का गं तू? आमच्यावरती कुठल्या जन्माचा सूड होते आहेस गं? तुम्ही सायली म्हणते, आई तुम्ही त्रागा करून घेऊ नका. अश्विन भाऊजी आत्ताच्या आत्ता जायला सांगा. मला इथे कुठलेही वाद नको. प्रिया म्हणते, मी वाद करायला आलेली नाही आहे. सायली म्हणते, प्रिया मला आवाज चढवायला लावू नकोस. तुला इथं थोडीही जागा नाही आहे. प्रिया म्हणते, नाही अश्विन. प्रिया म्हणते, नक्की तिला प्रेग्नन्सीबद्दल काहीतरी सांगणार आहे म्हणून अश्विन तिच्या हाताला धरतो आणि तो बाहेर काढत असतो. आणि मग आता हे जेलमध्ये नागराज म्हणतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, मला सुभेदारांना त्रास देऊन तुला आनंद मिळतो हे कळले आहे मला, म्हणून तू मधुभाऊवर अटॅक केलास. दहीहंडीच्या दिवशी आम्ही सगळे बाहेर होतो, तू एकटा घरात होतास आणि तू आता जाऊन मधुभाऊंच्या पाठीत सुरा खुपसत असलास. नागराज म्हणतो, वा, स्टोरी तर फार भारी आहे अर्जुन, 1 नंबर. पण काय आहे ना, ती तू सिद्ध करणार. तुझ्याकडे जर पुरावे असते तर माझ्यासमोर अशी चिडचिड करत उभा राहिला नसतास. आणि जाऊन तू खाली बसतो आणि म्हणतो, जरी तू हे सिद्ध करू शकलास, मधुभाऊवर मीच हल्ला केला होता, तरी करून सुद्धा काय मिळणार आहे तुला? सांग ना, काय मिळणार आहे? म्हणजे मी असं इथे तुरुंगात, तू जरी सिद्ध केलास गुन्हा, तरी एकापेक्षा अनेक गुन्हे केलेत म्हणून 2-2 जन्मठेप होतात, असं मी तरी अजून ऐकलेलं नाही. आणि असं म्हणतो नागराज हसतो. आणि मग आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया म्हणते, सायली प्लीज माझं ऐकून घे मला. मग आता वकील म्हणतात, 1 मिनिट, ते कोर्टातून परमिशन घेऊन आल्यात, त्यांना बोलायचे आहे ते बोलू दे. अस्मिता म्हणते, आम्हाला नाही ऐकायचं, ही काय जबरदस्ती आहे? प्रिया म्हणते, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. मी इथून माझ्याबद्दल नाही तर माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली आहे. तेव्हा सगळेच एकदम पांढरे पडतात. कल्पनाताई म्हणतात, तू काय बोललीस? आता प्रिया म्हणते, माझ्या पोटात अश्विनचं बाळ वाढते आहे. अगं, सुभेदारांचं नातवंड जन्माला येणार आहे. कल्पनाताई म्हणतात, नाही, हे शक्य नाही. प्रिया म्हणते, शक्य नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव गं. प्रिया म्हणते, अगं आई, मी ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला आधीच सांगितली होती. तेव्हा अश्विन तर डोळे झाकूनच घेतो आणि त्यांनी ही गोड बातमी तुझ्यापर्यंत पोहोचू दिलीच नाही. सायली म्हणते, प्रिया गरोदर आहे हे यांना माहीत होतं. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन येतो आणि इथे काय करतेस असं प्रियाला विचारतो. आणि तूच विचार यायला किती यांनी सत्य तुझ्यापासून का लपवलं असं प्रिया म्हणत असते. कोणाला काही विचारणार नाही. अर्जुन म्हणतो, हिला बाहेर काढा. सायली म्हणते, बाळाचे निमित्त करून तू जर या घरात यायचा प्रयत्न केलास तर बघ म्हणते. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते आणि आता पुढे काय होणार आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.